हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती सुरवसे फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत बघा, बाही कशी कटिंग करायची, बाहीचा आकार कसा द्यायचा, कसं किती इंच वाढवायचं आहे, किती शिलाई मार्जिन वाढवायचं आहे, किती इंचाची बाही घ्यायची आपल्याला. याने काय होतं, मेन म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी काय होतं की बाहीचे आकार व्यवस्थित देता येत नाही आहेत. तर त्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस करायची. आणि हे बघा, असे न्यूजपेपर घ्यायचे आणि त्याच्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस लागते. म्हणजे कसं आकार व्यवस्थित देण्यासाठी एकदा तुमचा हात आकार द्यायला एकदा परफेक्ट झाला की मग एवढं आकार तुम्हाला व्यवस्थित अशी देता येते. तर हे बघा, मी इथं 10ची घडी घेतली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, बाही जितकी घ्यायची तितकी तुम्ही घेऊ शकता तुमच्या मर्जीप्रमाणे. आता तुम्हाला कसं जितकी तुम्हाला उंचीला बाही घ्यायची तुम्ही घेऊ शकता, हाफ बाही करू शकता, फुल बाही करू शकता. पण फुल बाहीचे थोडेसे चेंजेस असतात. कॅप हाईटला आपण इथं 2.5 ते 2 इंच घेतो छोट्या बाहीला, तसं तर मोठ्या बाहीला आपल्याला 3 ते 3.5 इंच घ्यायचं असतं 6च्या पुढे. ती मोठी बाही पण कशी कट करायची, कसे आकार वगैरे द्यायचे, की तिला किती कॅप हाईट घ्यायची, मुंडा खोली घ्यायची, ते मी तुम्हाला पुढच्या अजून एखादा व्हिडिओ बाहीचा मी करून अपलोड करेन. तर हे पहा, मी आता फोल्ड करून घेतले ना. तर इथं काय करायचं, हे बघा, 2 मी असे मार्क करून घेतलेत अर्धा इंचवर. तर जे पहिला मार्क केलेला आहे ते आपल्याला काय करायचं आहे, तिथून आपल्याला मागच्या बाहीचा आकार द्यायचा, म्हणजे मागच्या साईडचा आकार द्यायचा आहे. आणि जे आपण पुढं थोडंसं अर्धा इंच आतमध्ये आलेलो वरती, तिथून आपल्याला पुढचा आकार द्यायचा आहे बाहीचा. आणि हे पहा, अशा पद्धतीने पुढं अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. आपल्याला भाग पण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे, पण ते आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये मिळून टाकलेलं आहे घडीमध्ये. तर हे पहा, अशा पद्धतीने आता आपण काय करूया, 2.5 इंच जे आतमध्ये आलेलं होतं आपण 2 इंच, समजा 2 इंच मार्जिंग आहे आपलं, तर तिथंच आपल्याला 2 इंच पुढं लगेच आपल्याला दंडगेर वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे, नाही का, अशा पद्धतीने. हे पहा, आता मी थोडासा कट मारून घेते आणि बघा, मागचा मुंड्याचा आकार कसा गोल आणि मस्त आलेला आहे ना. आता हे पहा, मध्ये पण हे पण आकार किती छान असा आलेला आहे. बघा, अशा पद्धतीने जर बाही कट करायची ना, अशा पद्धतीने जर तुम्ही आकार दिले तर खरंच खूप छान अशी बाही बसते. कुठेही घोळ वगैरे येत नाही, आपली बाही एकदम फिटिंगला परफेक्ट बसते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे पहा, अशा पद्धतीने मी दिला आहे आकार, बरोबर अर्ध्या इंचाचा आकार दिला आहे, पाव इंचाचा पण देऊ शकता. आता हे पुढं कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.